सगळेच पळकुटे आहेत या वाड्यात। पहिल्यांदा वासुदेव गायब झाला, नंतर तुमचा तो सरकार दागिणी आणि पैसे घेऊन पळून गेला। अरे समजा घरातला एखादा माणूस मेला तर त्याचं कर्ज फेडतं कोण? घरचेच ना। तसंच आहे। दादानू सज्जन दादांका बघलाय काय? का काय झालं विठोबा? का म्हणजे वाडर येले नाहीत ते। आता तर मला खात्री झाली की अक्कादांना गायबच केलं गेलं आणि तेही व्यंकटेश काकांनी। तुम्ही अशा तऱ्हेने तर्क लढवताय की जणू अक्कादा या वाड्यावर पुन्हा येणारच नाहीयेत। व्यंकटेशनी त्या सरकारला काही केलेले नाही। उलट तुमच्या सरकारामुळे व्यंकटेशला गाव सोडावं लागलं असणार, कारण तुमच्या त्या सरकारने जे काही प्रताप करून ठेवलेत त्याचा जाब गाव व्यंकटेशला विचारणार ना, कारण तो तुमच्या कुटुंबातलाच ना। मला माहित आहे एक एक करून सगळे या वाड्यातनं गायब होणार। आम्ही या वाड्यात राहिलो काय गेलो काय तुम्हाला काय फरक पडतो? मला पडतो ना। हे बघा, तुम्हाला जे काय करायचं ते वाड्याच्या बाहेर जाऊन करा। वाड्यात नको। हे बघा, आम्ही इथून जाणार नाही। कारण वहिवाटदार म्हणून या वाड्यावर आमचा सुद्धा हक्क आहे, तेव्हा आम्ही इथून निघून जाऊ हे तुम्ही विसरून जावं हे उत्तम। अरे वा, चोर ते चोरांवर शिरजोर। अगं वा, चोर कोणाला म्हणतेस? या वाड्याने कधी स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही, नेहमी दुसऱ्यासाठीच झटला। वाड्यातल्या प्रत्येकाने दुसऱ्याच्या भविष्याचाच विचार केला हो, तशी अक्कादांची शिकवणच होती। त्यांच्यावर चोर म्हणून आरोप करताना तुझी जीभ झडून कशी गेली नाही? सगळं गमतीशीर आहे म्हणायचं। सगळ्यांना अक्कादाने निस्वार्थपणाची शिकवण दिली आणि स्वतः पैसे आणि दागिने घेऊन पळून गेला। हे बाई, तुझी बुद्धीच भ्रष्ट झालीये, म्हणून त्यात चांगलं काही शिरणारच नाही। तू इथून चालती हो बाई, जा इथून। मी इथून जाणार नाही। उलट माझी इच्छा आहे की तुम्हीच या वाड्यातून जावं। ओ बाई, का अंत पाहता तुम्ही आमचा? तुम्ही जर गेला नाहीत ना तर या वाड्याबाहेर ढकलून बाहेर काढू। हे बघा, तुम्ही मोठे आहात म्हणून मी तुमचा आदर करते। बऱ्या बोलायला जाताय की ढकलू तुम्हाला? नाही काका, खूप झालं या बाईचं। वाटेल ते बोलते, सगळ्यांचा अपमान कर सुटले। नाही, तिला गेलंच पाहिजे बाहेर, तिला ढकललंच पाहिजे बाहेर। चित्रा, लागला का तुला? अरे वाड्यावर काय झालंय माहितीये का? अरे गाडी आता तू जाणार आणि आम्हाला विचारतोय की काय झालं वाड्यावरती, काय माणूस आहे अरे का? अरे तेच सांगतोय मी। ती आनंदीबाई आहे ना, कोणालाही ऐकत नाही। चित्रा आणि भागीरथी आत्या तिला वाड्याबाहेर काढतायत। एवढं भांडण जुंपलं होतं माहितीये तिथे, त्यात त्या चित्रालाही लागलं। हे बघ, त्या आनंदीबाईला जसं हुसकावलं ना, तसं आपल्या गावाला ना हुसकावण्याच्या अगोदर त्या देवाच्या पैशाचं काय झालं ते विचारूया पाटलांना। अरे खरं आहे रे, पाटील आले ना की त्यांना आपण सांगू की ह्याच्यावर काहीतरी ठोस पावलं उचला। हो, आपण सांगू ना, पाटलांना सांगूया। सांगूया त्यांना आपण। हो मग अरे आले पाटील। या पाटील।
नमस्कार नमस्कार. नमस्कार. बोला काय म्हणत होता? नाही, सर आपलं तुमच्याशी बोलायला आलो. त्या देवाच्या पैशाचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? अरे किती वेळा तेच तेच विचारताय. मी काय ठरवणार? आपण सगळ्या गावानेच ठरवायचं ना. नाही, तसं गावाने ठरवलेलं आहे. काय ठरवलंय? सरकार इथे नाही आहेत तेव्हा वाड्यावरच्या कुटुंबाकडून पैसे वसूल करायचे. काय खरं का नाही? हो बरोबर आहे. हा, मला नाही पटत. मला अजिबात पटत नाही. मला तर हेही पटत नाहीये की सरकारने दागिने आणि पैसे पळवले. तुम्हाला पटो वा ना पटो, चोरी झाली एवढं खरं की नाही? हा, चोरी झाली. हा, अगदी सरकारांनी चोरी केली, मान्य मला. पण त्यासाठी त्यांच्या कुटुंबाला वेटीस धरणं हे काय बरोबर नाही. असं कसं म्हणताय पाटील? गावाचा एवढा पैसा का वाऱ्यावर सोडायचा? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण त्यामुळे दुसऱ्याच्या खांद्यावर बोजा टाकणं यात काय अर्थ आहे? तुम्हाला आठवतं का ते देणगीच्या पेटीतनं पैसे चोरीला गेले होते? ते मला वाटतं तुमच्या भावानीच चोरले होते ना. मग त्यावेळी जर सरकारने अशी शिक्षा दिली असती, ते सगळे पैसे घरातल्या लोकांकडनंच वसूल करा असं म्हटलं असतं तर हां चाललं असतं का तुम्हाला? काय चुकीचं बोलतोय का मी? हां, आज वाड्यावर प्रसंग आला म्हणून तुम्ही असं बोलताय. उद्या तुमच्यावर, तुमच्या घरावर जर प्रसंग आला तर मग? हे बघा, तेव्हा जरा बोलण्या अगोदर थोडा विचार करत जा आणि मग बोला. अरे निदान सरकारांच्या उपकाराची तरी जाणीव ठेवा. किती कुटुंब उभी केली आहेत त्यांनी, हां, आणि तुम्ही वाडा पाडण्याचा विचार करताय. काय गे, ही डाळ कशाला काढलीस? मी तुझ्याशी बोलतेय. ही डाळ कशाला काढलीस? मला कुणावर अवलंबून राहिलेलं आवडत नाही. मी काय रोज उपाशी राहू? माझं मी करून खाईन. तुझं तुला करून खायचंय तर आमचं कशाला सामान घेतेस? तुझं स्वतःचं सामान आण ना. स्वतःचा चोरीचा स्वभाव आणि दुसऱ्याला मात्र चोर चोर म्हणून हिडवायचं. ही अशी चोरी करायला तुला लाज नाही वाटत? इतके वर्ष आयत्या पिठावर रेगोटा ओढल्या, फुक्कटचं खाल्लं या वाड्यामध्ये. आता थोडं डाळ मीठ तिखट घेतलं तर वाडा लुटल्यासारखी बोबाबोब करतेस. म्हणे वाडा दानशूर. आहेच हो वाडा आमचा दानशूर. पण तुझ्यासारखीला दान केलं तर पुण्य नाही लागायचं, पाप येईल माथी. ए जरा शांत रीतीने बोल. किती ओरडतेस? प्रत्येक वेळेस अंगावर काय येतेस ग? मग काय तुझी पूजा करू? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? या वाड्यातनं चालती हो. शहाण्याला शब्दाचा मार आणि मूर्खाला खेटराचा मार. तुझी खेटरानेच पूजा करायला हवी. तोंड बघा तोंड. तू मला खेटराने मारणार? मोठी आली आहे. फुक्कटचं खाऊन खाऊन ताकद आली तुझ्या अंगात. माझी ताकद अजून पाहिली नाहीस तू. तुला शेवटचं बजावते. पुन्हा जर माझ्या स्वयंपाकघरात पाऊल टाकलं तर तंगडं तोडून हातात देईन मी. बघू आता कोण कोणाचं तंगडं तोडतंय ते. मी सुद्धा दाखवीन तुला माझा इंगा. समजतेस काय तू स्वतःला? आणि इथे दे. अगं इथे आण. अगं राहू दे ग. अगं राहू दे. काय करतेस हे? स्वयंपाक करायचं तुला? हो स्वयंपाक हो. करायचं. कर स्वयंपाक.